श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सर्वांना देवादिदेव महादेवांनी भगवान शिवांनी दिलेल्या एका अनमोल देणगीबद्दल सांगणार आहे, जी भेटवस्तू आपण निव्वळ कचरा समजून फेकून देतो। खरे तर तो नुसता कचरा नसून तो हिऱ्यापेक्षा चांगला आहे। आजच्या व्हिडिओचा विषय हा एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि आपण जिथे जाल तिथे वापरला जाऊ शकतो अशी माहिती तुम्हाला कोणीही सांगणार नाही। या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त स्वतःचंच भलं करणार नाही तर इतरांसाठी चांगले करण्यास मदत कराल। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करते, आज मी तुम्हाला दुर्वाचे आध्यात्मिक पुराणातील किंवा शिवपुराणातील चमत्कारिक उपाय सांगणार आहे। मग ते तंत्र असो वा मंत्र, प्रत्येक प्रकारे आपण दुर्वाचा फायदा करून घेऊ शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वसामान्य भाषेत अगदी सोप्या पद्धतीने सांगेन की हे असे उपाय आहे जे तुमचे जीवन बदलतील, तुमच्या जीवनात संपूर्ण बदल घडवून आणतील। आणि दुर्वा हे सामान्य गवत नाही। तुमच्या लक्षात आले असेल की आपल्या हिंदू धर्मात केल्या जाणाऱ्या सर्व विधीमध्ये दुर्वाचा पूजेमध्ये नक्कीच वापर केला जातो। त्यामुळे मित्रांनो, दुर्वा गवत चमत्कारी शक्तीने परिपूर्ण आहे। माता गंगा स्वतः दुर्वा मुळाशी वास करते आणि त्याची गुप्त माहिती फार कमी लोकांना असते। देवी दुर्गा आणि भगवान श्री गणेशाला दुर्वा गवत अर्पण केला जातो। यामुळे देवी दुर्गा आणि श्री गणेशसुद्धा लवकर प्रसन्न होतात। त्यांचे असंख्य चमत्कारिक फायदे प्राचीन शास्त्रात सांगण्यात आले आहेत। यापैकी मी तुम्हाला असे काही आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक उपयोग आणि उपाय सांगणार आहे, पण तुम्ही भगवान शिवावर आणि भगवान श्री गणेशावर विश्वास ठेवून हे उपाय करावे। तर काय करावे? सर्वप्रथम त्याचे फायदे मिळवण्यासाठी कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री गणेशाय नमः लिहायला विसरू नका। आता तुम्हाला काय करायचे आहे? सर्व झाडे, वनस्पती या सर्वांची उत्पत्ती केवळ भगवान शंकरांपासून झाली आहे। मैत्रिणींनो, हे दुर्वा गवत आहे ते भारतात सर्वत्र सहज दिसते। हे गवत तुम्ही तुमच्या घराभोवती शोधू शकता। तुम्ही कोणत्याही राज्यात राहता, तुम्ही कोणत्याही गावात, कोणत्याही देशात किंवा कोणत्याही शहरात राहतात, दुर्वा गवताची ही खासियत म्हणजे ते कमी पाण्यातही वाढते, म्हणजे कमी पाण्यातही तग धरू शकते। गवत उगवणाऱ्या ठिकाणी थोडेसे गवत लावले तरी ते स्वतः पूर्णपणे पसरते। आजकाल लोक या गवताचा वापर आपल्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी करतात, पण मी सांगेन की तुम्ही तुमच्या घराच्या वातावरणात नैसर्गिक गवताला थोडी जागा द्यावी। त्यामुळे घरातील वातावरण पूर्णपणे प्रसन्न होते, घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते। अशा अनेक देवी शक्तीचा वावर प्रत्येक घरात वाढतच असतो। त्यापैकी त्याचे उपायही सांगेन, पण त्याआधी मी तुम्हाला आयुर्वेदिक फायदे सांगते। आयुर्वेदिक फायदे जाणून घेतल्यावर तुम्हाला औषधाची गरज पडणार नाही। तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक प्रकारच्या समस्या दूर करू शकाल। तुम्ही हे देखील पाहिले असेल की असे बरेच लोक आहेत की जे साधक आहेत, जंगलात राहून त्यांची साधना करतात। असे लोक दुर्वा गवत नक्कीच वापरतात। ते कसे वापरतात ते ऐका। जे इच्छुक साधक आहेत ते देवी देवतांचे अनुष्ठान दीर्घकाळ करत राहावे, ध्यान करत राहावे। त्यांना भूक लागू नये अशी त्यांची इच्छा असते। त्यांना फार वेळ तहान लागू नये यासाठी आजही जंगलात राहणारी संत महात्म्य दुर्वा गवताचा रस वापरतात। ते दुर्वा गवताचा रस काढतात आणि पितात, त्यामुळे ते 21 दिवस उपाशी राहू शकतात। तुम्ही 21 दिवस साधना अगदी सहज पूर्ण करू शकता। यामुळे शरीर थंड राहते, आपल्या बुद्धिमत्तेला धार देण्याचं काम करते। आता बघा, आजच्या कलयुगात सहजासहजी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रकार हे सांगितले जातात। ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये खूप उष्णता आहे, उष्णतेमुळे खूप व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास उद्भवतात, तर तुम्ही रोज साखर टाकून जरी अर्धा कप दुर्वाचा रस प्यायला तर तुमची 100% उष्णता कमी होऊन ज्या काही उष्णतेमुळे होणारे त्रास आहे तर ते पूर्णपणे हळूहळू कमी होतात। मैत्रिणींनो, भगवान श्री गणेशाच्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमच्या बुद्धिमत्तेतही वाढ होईल। या रसाचे दररोज सेवन केल्याने मन शांत राहते। उदाहरणार्थ, मनात चिडचिड होत असेल किंवा उष्णतेमुळे काही कारणाने मन नेहमी शांत राहत नाही, झोप येत नाही, अगदी आयुर्वेदात श्वासाचे त्रास होत असतील, बीपीचे आजार बरे करण्यासाठी या रसाचे सेवन केले जाते। रामबाण उपाय म्हणून काम करते। त्याचा 1 कप रस काढून
1 महिना रोज प्यायल्याने श्वसनक्रियेच्या किंवा बीपीच्या समस्या पूर्णपणे बऱ्या होतात. आता मी तुम्हाला दुर्वाचे काही दैविक आध्यात्मिक पुराणातील उपाय सांगते. या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गुप्त उपाय सांगणार आहे, जो भगवान शिवाच्या आशीर्वादाने भाग्यशाली बनवेल, दरिद्रता दूर करेल आणि सर्व काही त्रास काढून टाकेल. तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करेल. सफेद दुर्वा घेऊन बारीक करून त्याचे तिलक लावावे, म्हणजे पांढऱ्या दुर्वा घास घ्यायचा आहे, दुर्वा गवत घ्यायचा आहे आणि हे मूळ बारीक करून रोज तिलक लावण्यास बुद्धी तेज होते, चेहऱ्यावर चमक वाढवते आणि तुम्ही आकर्षणाचे केंद्र बनतात. श्री गणेशाला किंवा माता दुर्गाला ही सफेद दुर्वा मनोभावे अर्पण करून ध्यान करून ही गोष्ट लक्षपूर्वक ऐका. मैत्रिणींनो, ही खूप गुप्त गोष्ट आहे, तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तुम्ही जीवनातील सर्व संकटावर मात करू शकाल. 2025 या वर्षातील कोणत्याही चतुर्थी दिवशी दुर्वा गवत आणि हळदीची माळ करून गणेशाला अर्पण केल्यास वर्षभर संपत्तीचे मार्ग खुले होतात. कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. तुम्हाला हवे असेल हेच काम आठवड्यातील कोणत्याही बुधवारी करू शकता किंवा तुम्हाला हवे असल्यास दर बुधवारी हार घालून गणपतीला अर्पण करा. या ठिकाणी तुम्हाला गणेश मंदिरात जाणे जमत नसेल तर प्रत्येकाच्या घरी ही श्री गणेशाची मूर्तीही असते, तर घरच्या श्री गणेशाला रोज तुम्ही हा हार अर्पण करा. 700 वर्षांनी असा योग आलेला आहे. यामुळे श्री गणेश लवकरात लवकर प्रसन्न होतात. जर तुमच्याकडे पैसा असेल पण बुद्धी नसेल तर तुम्हाला मिळालेला पैसा काही कामाचा नाही. तो पैसा येतो आणि जातो. बुद्धी असेल तर तुमच्याकडे शहाणपण असेल तर तुम्ही ते पैसे 4 पटीने वाढवू शकाल. सर्वप्रथम तुम्ही गणेशाच्या आशीर्वादाने स्वतःला प्रसन्न केले पाहिजे. त्यामध्ये माता दुर्गेचे प्रत्यक्ष रूपही आहे. ती माता दुर्गेचे वास्तविक रूप असल्याचे म्हटले जाते. दुर्वा गवत ही काही सामान्य गोष्ट नाही. त्याच्या मुळाशी माता गंगा वास करते. म्हणून मैत्रिणींनो, हे खूप पवित्र स्थान आहे. जे दुर्वा गवत हे जिथे जिथे उगवते तिथील स्थान शुद्ध होते. घरात अंगण असेल आणि त्यात हे गवत असेल तर ते खूपच सुंदर बनवतो. वातावरण प्रसन्न होते. जिथे दुर्वा गवत आहे तिथे देवी देवतांचा आशीर्वादांचा वर्षाव होतो. तिथे गणेश आणि माता दुर्गा नक्कीच वास करतात. यांच्या प्रत्येक कणात गणेशाचा वास असतो. तुमच्या पर्समध्येही तुम्ही दुर्वा गवत ठेवू शकता. हे आपली अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी देखील कार्य करते. शिवपुराणातील विशेष असा या दुर्वाचा उपाय सांगितला आहे. रवी पुष्य नक्षत्रात या दुर्वा गवताचे गुप्त उपाय सांगत आहेत. खूप काळजीपूर्वक ऐका, ते नेहमी उपयोगी पडेल. लक्षात ठेवा, जर आपण दुर्वा गवताचा रस पिळून काढला आणि रवी पुष्य नक्षत्रात प्यायला तर ते शरीरात येताच शरीरातील देवी शक्ती जागृत करतात, ज्याला आपण कुंडलीने जागरण देखील म्हणतो. हे रवी पुष्य नक्षत्रातच करावे लागेल. मित्रांनो, तुम्ही गुगलवर सर्च करून हे नक्षत्र कधी दिसते ते पाहू शकता. मी तुम्हाला सांगितले ही माहिती अगदी 100% महत्त्वपूर्ण आहे. हा रस प्यायल्यानंतर तुमच्यामध्ये सर्व प्रकारची वाईट बाधा, वाईट शक्ती, अदृश्य शक्ती तुम्हाला त्रास देत असेल, भगवान शिवाचा आणि श्री गणेशाच्या आशीर्वादाने पूर्णपणे दूर होते. एवढी या दुर्वाच्या रसामध्ये शक्ती आहे. मी तुम्हाला आणखीन एक चमत्कारिक उपायाबद्दल सांगते. तुम्हाला दुर्वा प्रत्येकी 21 घ्यायच्या आहेत. तुम्ही सोबत एक हळकुंड घ्या, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, 5 वेलची घ्यायच्या आहेत आणि 7 फुलासहित लवंगा घ्यायच्या आहेत. आणि या सर्व गोष्टी एका लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवून एक बंडल म्हणजे एक पोटली बनवायची आहे. यानंतर ही माता दुर्गा आणि भगवान श्री गणेशाचे चरणी रात्रभर तिथेच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ती पोटली उचला आणि जिथे तुम्ही पैसे ठेवता म्हणजे तिजोरी असो, कपाट असेल तिथे ठेवून द्या किंवा जिथे तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी तिजोरीत सुद्धा ही पोटली ठेवून देऊ शकता. आपण इच्छित असल्यास आपण ते दर बुधवारी बदलू शकता किंवा पूर्ण 1 वर्षासाठी तिथे ठेवू शकता, परंतु 1 वर्षापेक्षा जास्त काळ तिथे ठेवू नका. तुम्ही ही पोटली बदलू शकतात. विश्वास ठेवा मैत्रिणींनो, हे असे सिद्ध झालेली पोटली आहे की फक्त त्याचा वापर करूनही कुठलेही लक्ष्मी आपोआप येत नाही. त्यासाठी तुम्हाला विश्वास आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहे. केलेल्या कष्टातून तुम्हाला भगवान शिवाच्या आशीर्वादाने नक्की लक्ष्मी प्राप्त होईल आणि लक्ष्मीसोबतच तुम्हाला गणपती देखील पावतात, त्यांच्या आशीर्वाद मिळतात. मैत्रिणींनो, शिवपुराणात याचा उपयोग मुलं होण्यासाठी सुद्धा करू शकतो. प्रथम दुर्वा आणून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती श्री गणेशाच्या स्थानावरती दुर्वा अर्पण करून मनोभावे भगवान शिवाला श्री गणेशासारखा पुत्र प्राप्त व्हावा किंवा अशोक सुंदरीसारखी मुलगी प्राप्त व्हावी
म्हणून प्रार्थना करावी आणि ती दुर्वा उचलून आणावी. त्या दुर्वाचा पुरुषांनी अर्धा कप रस साखर मिसळून प्यायचा आहे आणि महिलांनी 5 दुर्वा कमरेला बांधायच्या आहेत, परंतु महिलांनी ती दुर्वा 1 महिना कमरेला बांधून ठेवायची आहे. भगवान शिवाच्या आशीर्वादाने तुम्हाला संतती प्राप्त होईल आणि ज्या महिलेचा गर्भपात होतो त्या महिलेचा गर्भपात होणे थांबेल. यामध्ये आपण कुठेही अंधश्रद्धा पसरवत नसून शिवपुराणात सांगितलेला विशेष उपाय आहे. तुम्ही मंदिरात जाऊन उपाय करू शकत नसाल तर घरच्या शिवलिंगावरती केला तरी सुद्धा चालेल. माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला येणाऱ्या 2026 पर्यंत भगवान शिवाच्या आशीर्वादाने नक्की पुत्र किंवा पुत्री प्राप्त होईल. परंतु यामध्ये विश्वास आणि श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. एखाद्या स्त्रीला खूप त्रास होतो, मानसिक असो किंवा शारीरिक असो, तर सफेद दुर्वा पौर्णिमेच्या वेळी चंद्रदेवांना ओवाळून भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती समर्पित करावे. समर्पित करत असताना भगवान शिवाचं बालचंद्रेश्वर महादेव नामाचे स्मरण करून अर्पण करावे आणि सकाळी दुर्वा स्नान वगैरे करून ठेवावे आणि 1 लोटा जल अर्पण करावे. उपाय आपल्या घरच्या शिवलिंगावरतीच करायचा आहे. विश्वास ठेवा, तुम्ही भगवान शिवाची आराधना करता, स्मरण करता, ती तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. या ठिकाणी तुम्हाला दुर्वा खायची आहे. शिवपुराणात खूप छान असे सांगितले आहे की भगवान शिवाला किंवा श्री गणेशाला ज्यावेळेस तुम्ही दुर्वा अर्पण करता त्यावेळेस तुम्हाला दुर्वाला कलावा न बांधता तुम्हाला दुर्वानेच बांधून ती दुर्वा भगवान शिवाला किंवा गणेशाला अर्पण करायची आहे. आठवड्यातून 2दा ते प्यायला शरीराला होणाऱ्या अनेक प्रकारच्या आजारापासून तुमचा बचाव होऊ शकतो. 100 वर्षापर्यंत वृद्धत्व येऊ देत नाही. याला आयुर्वेदात आणि आध्यात्मिक पुराणात अमृत असे म्हणतात आणि त्याहून अधिक म्हणजे याला आयुर्वेदिक औषध असे म्हटले जाते, कारण त्याचा रस प्यायला आणि शरीरात चैतन्य येतं आणि कायाकल्प म्हणजे शरीरातील वंध्यत्व दूर करण्याचे काम करते. तुम्ही प्राचीन काळातील लोकांना 100 वर्षापर्यंत जगताना पाहिले असेल. त्यांचे 100 वर्ष वय माहीतही नव्हते, परंतु ते काम स्वतः करत होते. तर मैत्रिणींनो, दुर्वा गवत हे सामान्य गवत नाही, हे चमत्कारिक शक्तीने परिपूर्ण आहे. भगवान भोलेनाथांनी असे वरदान दिलेले आहे, जो कोणी खऱ्या मनाने दुर्वा गवताच्या 7 गाठींनी बनवलेल्या हारांनी श्री गणेशाला हार घालतो, तो आपल्या भक्तांचे सर्व प्रकारचे संकट दूर करतो आणि त्यांना 7 पिढ्यापर्यंत सुरक्षित ठेवतो. त्यामुळे मला आशा आहे की आजपासून तुम्ही साधं गवत समजून फेकून देणार नाही. जर तुम्हाला त्याचे अगणित फायदे समजले असतील तर हे उपाय नक्कीच तुम्ही करून पहा आणि इतरांनाही पोचवा. म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आवडला तर नक्की लाईक करा. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. धन्यवाद.